क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात गैरप्रकार व कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या गंभीर तक्रारीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने कठोर भूमिका घेतली आहे। संस्थेच्या कारभारात अन्याय, अत्याचार तसेच खोटी नोंदणी व मुलींना शोषणात्मक कामांमध्ये गुंतवल्याच्या तक्रारी समाज कल्याण विभागाकडे 16 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्या होत्या, परंतु अद्याप कारवाई न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। 23 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले। वसतिगृहातील गैरप्रकार याप्रमाणे: वसतिगृहात केवळ 14 विद्यार्थी राहतात, मात्र खोटी नोंदणी करून 25 विद्यार्थी दाखल्याची फसवणूक। संस्थाचालक मुलींना बांधकाम व साफसफाईसारखी शारीरिक व मानसिक शोषणाची कामे लावत आहेत। वसतिगृहात चालवणाऱ्या संस्थाचालकाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल, ज्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हाही समाविष्ट आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट पुरावे असूनही कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले। जर 26 जानेवारी 2025 पर्यंत योग्य ती कारवाई झाली नाही तर प्रजासत्ताक दिनी निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता। तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासित केल्याने सदरचे आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे। या बैठकीत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, लोकसभा उमेदवार आतिश बनसोडे, दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, शहर उपाध्यक्ष विजयानंद उघडे, विधानसभेचे शहर मध्यचे उमेदवार श्रीनिवास संगेपांग, शहर उपाध्यक्ष शरीफ शेख, शहर संघटक प्रफुल्ल दुपारगुडे, शहर संघटक गौतम थापटे तसेच रोहित लालसरे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचा जय हो। वंचित बहुजन आघाडीचा जय हो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रेखाताई ठाकुर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रेखाताई ठाकुर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निजत भाई आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निजत भाई आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज रोजी शिवसाहेबांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही वसतिगृहाच्या संदर्भात निवेदन तक्रार ठोस कारवाई करत नसल्यामुळे धरणे आंदोलन करणार होतो, निषेध धरणे आंदोलन। त्या संदर्भात बोलण्यात आले असता शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमच्या जे अर्जावर ठोस कारवाई केली जाईल आणि आम्ही हे पुरावे बघितले असता त्यांच्या निदर्शनास आले की ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि यावर कारवाई झाली पाहिजे। सर्व बाबी त्यांच्या पूर्ण लक्षात आले असल्याने ते समाज कल्याण अधिकारी यांच्यावर रागाने बोलावून त्यांना सांगितलं की लवकरात लवकर कारवाई करा आणि असं पत्र त्यांना काढा असं सांगितलं असता आम्ही आत्ताच समाज कल्याण अधिकाऱ्यांना भेटू आणि त्यांनी 5 वाजता आम्हाला सविस्तर व्यवस्थित पत्र लिहून आम्हाला देतो म्हणजे एक ठोस कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत। नमस्कार। ज्या वसतिगृहाच्या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून शहराचे पदाधिकारी आंदोलन करत होते आणि याची माहिती महाराष्ट्र अनुसूचित जाती आयोगाला सुद्धा दिली गेलेली होती। आयोगाने समाज कल्याणच्या विभागाला 3 वेळा पत्र दिलेलं होतं। त्या पत्राचं साधं उत्तर समाज कल्याण विभाग दिलं गेलेलं नव्हतं। ही बाब ज्यावेळेस आम्ही शिवसाहेबांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर शिवसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून
त्यांना झापण्यात आलं की इतकं गंभीर बाब तुम्ही कसं काय करताय, आणि ते सगळे जे डिटेल्स आहेत ते माझ्या टेबलावर पहिला आणून ठेवा, अशा प्रकारची सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की संबंधित योग्य ते कायदेशीर कारवाई करून द्या. आणि आम्हाला सांगितलं, आम्हाला सुद्धा त्यांनी विनंती केली की तुम्ही 26 जानेवारीचं जो आंदोलन आहे तो स्थगिती करावा, कारवाई करण्याचं आश्वासन मी देतो तुम्हाला. त्यांच्या शब्दाखातीर 26 तारखेला जो होणारा धरणे आंदोलन आहे तो आम्ही तात्पुरता स्थगिती केलेला आहे, कारण का शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. याच्या पलीकडे शिवसाहेबांच्या शब्दाला सुद्धा ते जर लोक नाही जुमानत असेल तर मग येणाऱ्या आगामी काळात आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात शहर व जिल्ह्याच्या वतीने या वसतिगृहाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन